संध्या गॅससमोर उभी होती. भांड्यामध्ये पाणी उकळत होतं आणि तिच्या मनात विचारांची उकळ मात्र सुरू होती. रात्री झोप लागली नव्हती. तेच ते वाक्य सतत कानात घुमत होते की आजकालच्या बायका फक्त घरावर राज्य करायला येतात. हे वाक्य सुमितच्या आईच्या तोंडून निघालं होतं. साधं वाटणारं वाक्य, पण ज्या पद्धतीने आणि ज्या वेळी ते बोललं गेलं होतं त्यानेच संध्याच्या मनात खोल जखम केली होती. काल संध्याकाळी जेवताना सुमितची आई आणि त्याची मोठी वहिनी बोलत होत्या. नेहमीचंच कौटुंबिक बोलणं होतं. पण मग विषय आला. संध्या ऑफिसला जाते, घरात वेळ देत नाही. वहिनीने थोडं टोमणे मारत म्हटलं, आपल्याकडे तर बायकांनी घर पाहायचं असतं, नोकरी कशाला करायची? त्यावर संध्याची सासूबाई हसून म्हणाल्या, हो, आजकालच्या बायका नोकरीच्या नावाखाली घरावर राज्य करतात. ते ऐकून संध्या थबकली. तिने एक क्षण सुमितकडे पाहिलं, आशेने की तो काहीतरी बोलेल, तिचं समर्थन करेल. पण सुमित फार शांत राहिला. जणू त्याच्याकडे शब्द नव्हते किंवा धैर्यच नव्हतं. तेव्हा संध्या काही बोलली नाही, पण तिचं मन तुटलं होतं. त्या रात्री ती बराच वेळ बाल्कनीत बसली होती. थंडीचा वारा होता, पण तिच्या मनात ताण होता. मी इतकं करते, घरही सांभाळते, नोकरीही करते, पण माझी किंमत तरी कुठे आहे? असा प्रश्न तिच्या मनात घुमत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित उठला तेव्हा त्याने पाहिलं की संध्या गप्प आहे. तिचा चेहरा शांत पण कठोर होता. चहा मिळेल का? त्याने हसत विचारलं, वातावरण हलकं करायचं म्हणून. पण संध्या काही न बोलता चहा कपात ओतत होती. त्या कपातून निघणाऱ्या वाफही त्या दोघांमधील दुराव्याला पुसू शकत नव्हता. संध्या, काल जे झालं ते विसरून टाक ना. आईच्या तसं काही मनात नव्हतं. सुमितचा आवाज विनवणीचा होता. संध्याने कप पुढे करत उत्तर दिलं, मनात नव्हतं का? पण तोंडातून निघालं आणि तू गप्प राहिलास. मी काही वाईट विचाराने गप्प नव्हतो. परिस्थिती अशी होती की परिस्थिती नव्हे सुमित, ती सवय आहे. जेव्हा कोणी माझ्यावर बोलतं तेव्हा तू नेहमी शांत राहतोस. पण मी जर काही बोलले तर तुला ते चुकीचं वाटतं, असं का? सुमित काही क्षण शांत राहिला. त्याला वाटलं तिला शांत करावं, पण आज संध्या काही वेगळीच वाटत होती. तिचा चेहरा शांत पण कठोर होता. संध्या, तुला माहिती आहे ना, मला दोन्हीकडचं पाहावं लागतं. आईला दुखवायचं नाही आणि तुलाही नाही. मग संध्याने हळू हसत विचारलं, पण दुखतं नेहमी मलाच ना? त्या एका वाक्याने वातावरण पुन्हा जड झालं. संध्या नाश्ता करत नव्हती. टेबलवर फक्त सुमीची एकच प्लेट होती. म्हणून त्याने विचारलं, तू खाणार नाही का? ती म्हणाली, भूक नाही. असं करू नकोस. तू रागावलीस तर घरातील सगळं थांबतं. मग थांबू दे ना थोडं. काही वेळ तरी शांतता राहील. सुमितला राग आणि दुःख दोन्ही आलं. त्याने आपली बॅग उचलली, पण निघण्याआधी थांबला. ठीक आहे, पण असं सतत मनात ठेवलंस तर आपलं नातं? तो वाक्य पूर्ण करणार होता, पण संध्या मध्येच म्हणाली की नातं टिकवायचं असेल तर काही अटी असतात सुमित, आणि आजपासून त्या मी ठेवणार आहे. सुमितने आश्चर्याने पाहिलं. अटी? हो, बायकोच्या अटी, ती म्हणाली. तिच्या आवाजात वेदना होती, पण ठामपणा जास्त होता. संध्या, तुझे हे असं बोलणं मला आवडत नाही. आवडणं न आवडणं वेगळं, पण मला जगायचं आहे स्वतःसाठीही. म्हणून या अटी गरजेच्या आहेत. सुमित शांत उभा राहिला. त्याने तिच्या डोळ्याकडे पाहिलं की त्यात प्रेम होतं, पण जखमही होती. बोल मग, काय आहेत तुझ्या अटी? संध्याने एक खोल श्वास घेतला आणि शब्द मोजून मोजून बोलायला सुरुवात केली. पहिली अट, की माझं बोलणं तू दुर्लक्ष करणार नाहीस. मी काही बोलले तर तुला ते ऐकावं लागेल. नंतर बघू असं बनणं बंद करशील. दुसरी अट, माझा सन्मान या घरात टिकव. आई काही बोलली तेव्हा तू गप्प बसू नकोस. मलाही घरात वाद नकोच आहेत, पण तू तरी माझ्या पाठीशी उभा राहा. तिसरी अट, मला माझं आयुष्य जगू दे. मी नोकरी करते म्हणजे घराकडे दुर्लक्ष करत नाही. माझं काम, माझे स्वप्न, तेही माझं अस्तित्व आहे. आणि शेवटची अट. ती थांबली. डोळ्यात पाणी आलं, पण आवाज कडक होता. जर या अटी पाळल्या नाहीत तर मी येथून निघून जाईन, तेही कायमची. सुमितच्या हातून कप खाली पडला. चहाचा थेंब गालावर उडाला, पण त्याने तो पुसलाही नाही. तो काही क्षण तिच्याकडे फक्त पाहत राहिला. संध्या, इतकं दूर गेलीस का तू? ती म्हणाली, दूर नाही गेले, फक्त माझं अस्तित्व अबाधित ठेवत आहे. अगं, पण तू असं करत गेलीस तर आईला वाटेल तू घर तोडत आहेस. नाही सुमित, मी घर वाचवते आहे. पण जर घर वाचवण्यासाठी मला स्वतःला मिटवावं लागलं तर तसं घर टिकवण्यात काहीच अर्थ नाही.
असं बोलून ती शांतपणे निघून गेली. मागे फक्त तिच्या शब्दांचा प्रतिध्वनी उरला. सुमित खुर्चीत बसला होता आणि त्याच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. मी खरंच चुकतोय का? आईला काही बोलत नाही म्हणून मी वाईट नवरा झालो का? पण संध्या एवढं का त्रासून गेली? त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. बागेत गुलाबांची फुलं होती, पण त्यावर दवबिंदू चमकत होते. सुंदर पण थंड, जसं त्याचं आत्ता आयुष्य सुंदर पण थंड त्याला जाणवत होतं. संध्या व सुमित यांचा प्रेमविवाह झाला होता. कॉलेजमध्ये ओळख झाली. संध्या हुशार, आत्मविश्वासू आणि स्वतंत्र विचारांची मुलगी होती आणि सुमितलाही त्याच आत्मविश्वासासाठी ती आवडली. पण लग्नानंतर त्याच आत्मविश्वासाचं ओझं त्याला जड वाटायला लागलं. सुमितची आई पारंपरिक विचारांची, सवयींची होत्या. त्यांना सुनेने काम करावं, त्यांचं ऐकावं हेच अपेक्षित होतं. त्याप्रमाणे संध्याने सुरुवातीला प्रयत्न करत राहिली. पण हळूहळू तिला जाणवू लागलं की इथे तिच्या प्रयत्नांपेक्षा तिच्या आज्ञाधारकतेला जास्त महत्त्व आहे. एके दिवशी सासूबाई म्हणाल्या, संध्या आजपासून ऑफिसला थोडं कमी कर आणि घरातील कामाला लक्ष दे, वेळ दे. सुमितकडे तुझं लक्ष असायला हवं. तेव्हा संध्याने समजावण्याचा प्रयत्न केला. आई, नोकरी माझं स्वप्न आहे आणि मी सर्व एकत्र सांभाळेन सगळं. पण त्या नाखुश झाल्या आणि सुमितने त्यावेळी गप्प बसणं पसंत केलं आणि आज त्याच गप्प राहण्याने सगळं बिथरलेलं होतं. संध्या ऑफिसला निघाली, पण आज तिचं मन कामात नव्हतं. ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पाहताना ती विचार करत होती की लग्न म्हणजे 2 माणसांचं आयुष्य जोडणं असतं, पण इथे माझं आयुष्यच हरवलं आहे. लंच टाईमला तिची मैत्रीण मोनिका आली. अगं संध्या, तू इतकी गप्प का आहेस? संध्याने हसत म्हटलं, थोडं घरात विचित्र वातावरण सुरू झालं आहे. काय? पुन्हा सासूबाईंचं? तिने शांतपणे मान हलवली. त्यावर मोनिका म्हणाली, संध्या, तू जे करतेस ते बरोबर आहे. स्वतःचा सन्मान जर आपणच जपला नाही तर कोणीही देणार नाही. ते ऐकून संध्याला थोडं बळ मिळालं. हो, पण सुमितला हे सगळं समजेल का? त्याला वेळ दे. कधी कधी पुरुषांना भावना समजायला थोडा वेळ लागतो. त्या रात्री सुमित उशिरा घरी आला. घरात शांतता होती. आई झोपल्या होत्या. संध्या बाल्कनीत बसली होती. झोपली नाहीस? झोप नाही लागली. माझी वाट बघत होतीस? नाही, स्वतःची. सुमित थोडा हसला आणि म्हणाला, अगं संध्या, राग थोडा कमी कर. ती हळू आवाजात म्हणाली, राग नाही सुमित, हा ठामपणा आहे. बायका रागवल्या की त्यांना ते अति बोलतात म्हणतात. पण आम्ही बोललो नाही तर तुम्हाला कळणार कसं की काय दुखतंय? सुमित काही उत्तर देऊ शकला नाही. तो तिच्या शेजारी बसला. तू मला माफ करशील? ती म्हणाली, पण मी तुला दोष देतच नाही. पण तुला माझं ऐकायचं आहे, एवढंच मागणं आहे. सुमितने तिचा हात धरला. ठीक आहे, मी प्रयत्न करेन. संध्या म्हणाली, प्रयत्न नाही, कृती हवी आहे. आता त्या दोघांच्या डोळ्यातून निघालेले शब्द हवेत विरून गेले. आकाशात चंद्र अर्धा. जसा त्यांचा संवाद अर्धवट वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंच्या नजरेत बदल जाणवत होता. त्या संध्याला टाळत बोलत होत्या आणि वहिनी तर उघड उघड चिडचिड करत होती. आपली सून मोठ्या अटी ठेवते म्हणे, असं त्यांनी सासूबाईंना कुजबुजून सांगितलं. अरे बायका आजकाल असंच करतात. मोठ्यांचा सासर तर ऐकणार नाहीत, मग संसार कसा टिकणार? हे सगळं बोलणं संध्या ऐकत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती गप्प राहिली. कारण तिने ठरवलं होतं की आता मी फक्त कृतीतून दाखवेन, शब्दातून नाही. त्या दिवसानंतर घरात काहीतरी बदललं होतं. संध्या तिचं काम, ऑफिस, घर सगळं व्यवस्थित करत राहिली. पण तिच्या डोळ्यात आता एक शांत निर्धार होता. ती सासूबाईंना आदर देत होती, पण स्वतःला कमी करून नाही. ती प्रत्येक गोष्ट प्रेमाने करत होती, पण स्वतःचा सन्मान देखील राखत होती. तेव्हा सुमित तिला रोज पाहत होता आणि विचार करत होता की मीच कदाचित तिचं मन समजून घेतलं नाही. मग त्याने ठरवलं की एक दिवस तो सगळं नीट बोलेल, तिच्या अटी स्वीकारेल. रात्र झाली होती. सुमित आणि संध्या पुन्हा बाल्कनीत उभे होते. वारा गार होता, पण त्यांच्या हृदयात ऊब होती. सुमित म्हणाला, संध्या, तू जी आट ठेवलीस त्या योग्य आहेत. मी आजपासून तुझ्या पाठीशी उभा राहीन. संध्याने हलकं हसत विचारलं, खरंच? हो, आणि ही माझी अट आहे की तू कधीच माझ्यापासून दूर जाणार नाहीस. संध्याने त्याचा हात धरला. जर तू माझं मन समजशील तर मी कायम तुझ्याजवळच राहीन. आता चंद्राची किरणे दोघांवर पडली. घरातील वादळ जरी शमलं नसलं तरी एका नव्या पहाटेचा आरंभ मात्र झाला होता. सन्मानाच्या, प्रेमाच्या आणि समजुतीच्या शेवाटेचा. दुसऱ्या दिवशी घरातील सकाळी नेहमीप्रमाणेच उजाडली होती. पण आज हवेत एक न सांगता येणारं ओझं होतं.
संध्या नेहमीप्रमाणे लवकर उठली, देवाला पाणी अर्पण केलं आणि नंतर सगळ्यांसाठी नाश्ता बनवू लागली. सुमितची आई हॉलमध्ये बसून रामरक्षा म्हणत होती, तर वहिनी फोनवर शेजारणीशी काहीतरी बोलत होती. त्या दोघींच्या आवाजातही आज एक वेगळा सूर होता. संध्या शांत होती. तिचं मन आता पूर्वीसारखं चंचल नव्हतं. ती बोलणं टाळत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास मात्र ओसांडून वाहत होता. नाश्ता झाल्यावर सुमित ऑफिसला निघाला. जाताना त्याने हळूच संध्याला हातात एक छोटं कागदाचं फोल्ड केलेलं पत्र दिलं. ती चकित झाली. त्यावर फक्त एकच वाक्य होतं, आज सगळं ठीक करायचं ठरवलं आहे. माझ्यावर विश्वास ठेव. संध्या काही क्षण स्तब्ध राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ओठावर हसू होतं. संध्याकाळी सुमित ऑफिसमधून थोडा लवकर घरी आला. आज त्याच्या मनात त्याने ठरवलं होतं की घरात जे न बोललेलं आहे ते आज तो बोलेल. आई हॉलमधून बसून वहिनीशी गप्पा मारत होत्या. आई, थोडं बोलायचं आहे, सुमित शांत पण ठाम आवाजात म्हणाला. त्यावर सासूबाई थोड्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. काय झालं रे सुमित? काही कामाचं बोलणं आहे का? कामाचं नाही आई, घराचं आहे. वहिनीच्या चेहऱ्यावर थोडं कुतूहल, थोडं टोचणारं हसू आलं. पण सुमितने थेट विषयावर येत म्हणाला, आई, तुम्ही त्या दिवशी जे संध्याला बोलत होतात ते तिच्या मनाला खूप लागलं आहे आणि खरं सांगायचं तर मलाही ते आवडलेलं नाही. त्यावर आई थोड्या चिडल्या. अरे बापरे, एवढं काय मी मोठं बोलले? आजकालच्या मुलांना काही बोललं की लगेच राग येतो. आम्ही तर आयुष्यभर सहन केलं. सुमितने हळू आवाजात उत्तर दिलं. आई, सहन केलं म्हणून ते बरोबर नव्हतं. संध्या फक्त स्वतःचा सन्मान मागत आहे. ती घरावर राज्य करत नाही, ती घर बांधून ठेवत आहे. आता हॉलमध्ये वातावरण क्षणभर निशब्द झालं. वहिनीने भुव्या उंचवल्या. अरे वा, आता तर तूच संध्याच्या बाजूने बोलणार? मग आम्ही काय करू या घरात? तुम्ही काय करायचं ते तुम्हाला ठाऊक आहे वहिनी, पण मी आता माझ्या पत्नीला एकटं लढायला सोडणार नाही, सुमित ठामपणे म्हणाला. आईचा आवाज थोडा तुटलेला होता. म्हणजे आता तू आईपेक्षा बायकोच्या बाजूने उभा राहणार आहेस का? अगं आई, ही स्पर्धा नाही आहे. पण जर आई म्हणून तुम्ही सून आणि बाईचा अपमान करत असाल तर मुलगा म्हणून मी शांत बसू शकत नाही. ते बोलणं ऐकून सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. तू बदललास सुमित? त्या म्हणाल्या. नाही आई, मी बदललेले नाही. फक्त समजायला लागलेलं आहे की संध्या काही मागते का? ती फक्त आदर आणि समजूतदारपणा मागते आहे. तिला तुमचं प्रेमही हवं आहे, पण स्वतःचं अस्तित्वही टिकवायचं आहे. त्यावर वहिनी चिडून उठल्या. असं घरात बायकांचं राज्य ठेवणार असाल तर पुढे जाऊन बायको पतीला काही विचारणार देखील नाही. सुमित शांतपणे म्हणाला. वहिनी, बायका पतीला विचारतात कारण त्यांना त्यांच्यावर प्रेम असतं, भीती नाही. हे ऐकून वहिनी आतमध्ये रागाने निघून गेल्या. हॉलमध्ये फक्त आई आणि मुलगा राहिले. आईने काही क्षण सुमितकडे पाहिलं आणि हळूच म्हणाल्या, बहुतेक माझं समजणेच चुकलं असेल. त्या रात्री संध्या जेवण वाढत होती. सुमित तिच्याकडे पाहत होता. ती शांत, पण तिच्या हालचालीमध्ये एक वेगळी ताकद होती. आज मी आईशी बोललो, सुमितने हळू आवाजात सांगितलं. आणि आईलाही समजलं. कदाचित लगेच नाही, पण तिला जाणवतंय की तू चुकीची नाहीस. संध्याच्या डोळ्यात थोडं ओलसर हसू आलं. धन्यवाद सुमित, पण मी तुला काही सांगते, मला तुझी भीती वाटत नाही, पण तुझ्या गप्प राहण्याची मला भीती वाटते. आज तू बोललास म्हणून माझ्या अटींचा अर्थ खरा ठरला. सुमितने तिचा हात धरला. आता अटी नाहीत संध्या, आता आपलं एकत्र नियम असतील. तू, मी आणि आपलं आयुष्य आहे. त्या क्षणी त्या दोघांच्या नजरा एकत्र झाल्या. आता पुढील काही दिवसात घरात हळूहळू बदल दिसू लागले. सासूबाईंचं बोलणं आता टोचणारं नव्हतं, तर ते विचारवंत होतं. एके दुपारी त्या संध्याजवळ आल्या. संध्या, तू ऑफिसला जाण्याआधी थोडं बसशील का माझ्याजवळ? संध्याने मान हलवली. तू रागावली होतीस ना माझ्यावर? संध्या गप्प राहिली. मला कळते आता. आम्ही ज्या काळात जगलो तेथे बायका गप्प राहायच्या, पण आता काळ बदललेला आहे. तू जे बोललीस ते बरोबर आहे, पण ते मला समजायला उशीर झाला. संध्याचे डोळे भरले. ती त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. आई, मला कधीच तुमच्याशी भांडायचं नव्हतं. फक्त मला तुमच्या मनात माझं स्थान हवं होतं. आता सासूबाईंचं हात तिच्या केसातून फिरले. काळजी करू नकोस, आता आहे ग आणि कायम राहील. त्या दिवशी घरात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने समाधानाचं वातावरण होतं. काही दिवसांनी सुमितने ठरवलं की तो आई आणि संध्याला एकत्र काही काळासाठी लहान सहलीला घेऊन जाईल. तो म्हणाला, आई, आपण तिघे कुठेतरी शांत ठिकाणी जाऊयात का? नवीन सुरुवात करूयात? आईने हसत विचारलं.
आता बायकोच्या अटीवर जगायचं का? सुमितने तिच्या खांद्यावर हात ठेवला. नाही आई, आता प्रेमाच्या अटीवर जगायचं. त्या वाक्यानंतर आईने संध्याच्या हातात तिचा हात दिला. अगं बायका घरावर राज्य करायला नाही येत, त्या घराचं राज्य वाचवायला येतात. हे मला आता उमगलं आहे. संध्याच्या डोळ्यातून अश्रू आले, पण त्यात वेदना नव्हती, तर समाधान होतं. त्या रात्री संध्या आणि सुमित बाल्कनीत उभे होते. चंद्र पुन्हा आकाशात होता, पण आज तो पूर्ण होता. सुमित म्हणाला, आपल्या नात्याचा हा पूर्ण चंद्र आहे. संध्या हसत म्हणाली, हो, पण लक्षात ठेव, पूर्ण चंद्र टिकवायचा असेल तर दररोज थोडं प्रेम, थोडी समजूत आणि थोडा सन्मान लागतो बरं का. दोघेही हातात हात घेऊन उभे राहिले. त्यांच्या मागे घरात शांतता होती, पण त्या शांततेमध्ये एक नव्या नात्याचा सूर होता. समजुतीचा, सन्मानाचा आणि एकमेकांवरील विश्वासाचा. दुसऱ्या दिवशीची सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश घरात आला होता. त्या प्रकाशात संध्याने सुमीचं नातं नव्या रूपात उजळून निघालं होतं. घरातील हवा आता वेगळीच वाटू लागली होती. शांत पण जिवंत. प्रत्येक वस्तूत एक वेगळं समाधान होतं. संध्या किचनमध्ये गाणं गुणगुणत होती. तू आज इतकी खुश का दिसते आहेस? सुमितने हसत विचारलं. तर ती म्हणाली, खुश नाही, आता शांत आणि स्थिर आहे. पहिल्यांदा मन आणि घर दोन्ही शांत आहेत. सुमित म्हणाला, म्हणजे आता माझ्या अटीही मान्य आहेत का? संध्या हसली. अटी नाहीत, आता आपलं दोघांचं निर्णय आहेत. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्या क्षणी दोघांनाही जाणवलं की प्रेम तेव्हाच फुलतं जेव्हा दोघेही समानतेने उभे राहतात. तर सुमितची आई आता पूर्वीपेक्षा खूप बदललेली होती. एके सकाळी त्यांनी संध्याला बोलावलं. अगं, आजपासून तू ऑफिसला जाण्याआधी मला थोडं शिकव ना की हा मोबाईल नीट वापरायला. माझे नातवंड व्हॉट्सअपवर फोटो पाठवतात म्हणे. संध्या हसत म्हणाली, हां, नक्कीच शिकवते आई. आणा. त्या दिवसानंतर संध्या आणि सासूमधील एक नवं नातं जुळू लागलं आणि घरात आता टोमणे नव्हते, तर संवाद होता. त्याचप्रमाणे वहिनीही हळूहळू थोडी सौम्य झाली होती. कदाचित तिलाही संध्याच्या शांत निर्धाराचा प्रभाव जाणवला होता. संध्याकाळी जेवताना सगळे एकत्र बसायचे. आई म्हणायच्या, संध्या, तू जे करतेस ते खरंच कौतुकास्पद आहे. घरही सांभाळतेस, नोकरीही करतेस. सुमित तिच्याकडे पाहून हलकंच म्हणायचा, आणि सगळ्यांच्या मनात जागाही ठेवतेस. हे ऐकून संध्याच्या चेहऱ्यावर तेव्हा एक सुखद स्मित हास्य असायचं. सुमितला आता समजलं होतं की पत्नीचा सन्मान म्हणजे स्वतःचाही अभिमान आहे. त्यानंतर तो प्रत्येक आता निर्णयात संध्याचा सल्ला घ्यायचा. आपण आईसाठी नवी खुर्ची घ्यावी का? ऑफिसमधून सुट्टी घेऊन एक दिवस एकत्र फिरायला जाऊयात का? संध्या त्याच्या प्रश्नांना फक्त उत्तर द्यायची नाही, तर त्यात स्वतःचं समर्पण पण टाकायची. एका रविवारी आईने अचानक संध्याला सांगितलं, अगं, आपल्या महिला मंडळात उद्या आधुनिक स्त्रिया आणि कुटुंब या विषयावर मला बोलायचं आहे, तर तू माझी तयारी करून देशील का? संध्याच्या डोळ्यात चमक आली. आई, तुम्ही या विषयावर बोलणार? हो गं, आता मीही थोडं वेगळे विचार करायला शिकले आहे. बायका नोकरी करत असल्या तरी त्या घरावर राज्य करत नाहीत, तर त्या घर उभं ठेवतात. हे सगळ्यांना मला आता सांगायचं आहे. काही वेळाने संध्याने त्यांच्या हातात कागद दिला आणि म्हणाली, आई, ही तुमच्या भाषणाची पहिली ओळ लिहा. मी एक सासू आहे, पण सर्वात आधी मी एक स्त्री आहे. आईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, अगं, तू मला सासू नव्हे, माणूस बनवला आहेस. काही आठवड्यांनी संध्याच्या ऑफिसमध्ये महिला सक्षमीकरण या विषयावर कार्यक्रम होता. संध्या प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित होती. ती थोडी संकोचली होती, पण सुमित आणि आई दोघांनीही तिला पाठबळ दिलं आणि त्या कार्यक्रमात संध्याने सांगितलं की बायका फक्त घर चालवत नाहीत, तर त्या पिढ्या घडवतात. पण त्या पिढ्यांना घडवण्यासाठी त्यांना फक्त प्रेम नाही, सन्मान आणि समानतेची साथ हवी असते. मग टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या टाळ्यांच्या गजरात सुमित आणि आई दोघेही उभी होते, अभिमानाने, प्रेमाने. सुमितने तिच्याकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, ही तर ती संध्या आहे जिच्यावर मी प्रेम केलं आणि पुन्हा तिला नव्याने शोधलं आहे. त्या रात्री सुमित म्हणाला, संध्या, तुला माहिती आहे का, आता सगळं कसं बदललंय? हो, कारण आपण बदललो, आणि तुला माहिती आहे, तुझ्या अटींनी माझं आयुष्य नव्याने घडवलं आहे. तेव्हा संध्या शांतपणे म्हणाली, सुमित, त्या अटी नव्हत्या, तर त्या फक्त नात्याला दिशा देणाऱ्या मर्यादा होत्या. जेव्हा प्रेमात समजूत येते तेव्हा अटी आपोआप संपतात. दोघेही काही क्षण मग निशब्द बसले. वाऱ्याने केस हलवले आणि चंद्राने त्यांचं प्रेम उजळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने जेवताना म्हटलं, मला एक गोष्ट
आता खरी उमगली आहे की घर चालवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, तर त्याला समजूत आणि सन्मानाची जोड हवी असते. आणि संध्या, तू मला तेच शिकवलं आहेस. संध्याने नम्रतेने त्यांचा हात धरला. आई, तुम्ही मला आईसारखं स्वीकारलं, हेच माझं यश आहे. सुमितने त्या क्षणी दोघींकडे पाहून अभिमानाने म्हटलं, आता या घरात राज्य नाही, तर प्रेमाचं बंधन आहे. त्यावर सगळे हसले. संध्याकाळी बाहेर पावसाचे थेंब पडत होते. संध्याकाळी खिडकीजवळ संध्या उभी होती. सुमित तिच्या मागे आला. काय विचार करतेस? ती हसली. विचार करते की माझ्या अटींपासून आपलं प्रेम इथपर्यंत आलं आणि आता मला कोणतीही अट नको आहे, तर फक्त तुझी साथ पुरेशी आहे. सुमितने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आता आपलं आयुष्य अटीवर नाही, विश्वासावर चालेल. त्या क्षणी वीज चमकली, पण त्यांच्या मनात शांत उजेड होता. एकमेकांच्या डोळ्यात पाहताना दोघांनाही जाणवलं होतं की नातं तेव्हाच खरं फुलतं, जेव्हा दोघेही एकमेकांच्या जगण्याला स्वतःला शोधतात. काही न बोलता संध्या आणि सुमित दोघेही आपल्या जगात परतले होते. पण आता त्यांच्या नजरेत शब्दांच्या पलीकडची एक शांत समजूत होती. एके सकाळी संध्या देवघरात दिवा लावत होती. मागून सुमितचा हळूच आवाज आला. हातात गरम चहा घेऊन म्हणाला, चहा घे, फार थकली असशील. संध्या क्षणभर थबकली. त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात खूप काही होतं. इतक्या वर्षांनी तू माझा थकवा ओळखलास? ती हलक्या स्वरात हसत म्हणाली. सुमित शांत होता. काही बोलला नाही. फक्त तिच्या शेजारी बसला. घरात पहिल्यांदा शांतता चांगली वाटली. तेवढ्यात सासू आत आली. हातात तिने प्रसाद दिला. सुमितच्या ओठावर हलके स्मित हास्य होते. त्या दिवशी संध्याने काहीच आत ठेवली नाही. कारण आता तिचं नातं अटीवर नव्हतं, तर समजुतीवर आणि सन्मानावर उभं राहिलं होतं. कधीकधी अटी प्रेम तोडत नाहीत, तर त्या प्रेमाला स्वतःचं अस्तित्व देखील देतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.